मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देशमाने वकील ईशाला आता विचारतात, तुमचे आजी आप्पा म्हणजे तुझे आजी बाबा, त्याचबरोबर तुमची आई हे अनिरुद्ध देशमुख यांचा सतत अपमान करायचे, म्हणजे नक्की काय करायचे? त्यावरती ईशा आता उत्तर देते, माझ्या बाबांना हे सगळेजण मिळून खूप ह्युमिलेट करायचे. एकदा तर माझ्या आईने, मला इथे बोलताना लाज वाटतीये, परंतु माझ्या आईने माझ्या बाबांना धक्के मारून घराबाहेर काढलं होतं, असं म्हणून ती आता रडण्याचं नाटक करत असते. त्याच वेळी आता संजना ही ईशाकडे पाहतच राहते की ईशाने हे सगळं काही खोटं सांगितलंय आणि माझ्या बाजूने ती पूर्णपणे बोललीये. या गोष्टीचा आता संजनाला आनंद होतो. तेव्हा मात्र यश हा अनिशला म्हणतो की हे सगळं खोटं आहे. आप्पा आणि अरुंधती, नितीनला मोठा धक्काच बसलेला असतो की ही एवढं खोटं का बोलतीये. मग आता पुढे ईशा म्हणू लागते, तरीही माझे बाबा कधीच कुणाला काही बोलले नाहीत. अहो, एवढा मोठा अपमान सहन करून देखील स्वतःच्या आई वडिलांसाठी ते त्या समृद्धीमध्ये राहिलेत. अहो, कधी कुणाशी ते भांडले नाहीत, कधी कुणाचा रागराग केला नाही. खरं तर एवढा सज्जन माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. तेव्हा ईशा असं रंगवून आता कोर्टामध्ये अनिरुद्धचं कौतुक करत असते. तर अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं, आपलीच मुलगी असून ती अशी का वागतीये कळत नाहीये. मग नंतर आता सर्वजण तिच्यावर हसत असतात. त्यावेळी आता ईशा रडण्याचं नाटक करत असते. त्यावेळी देशमाने वकील म्हणतात, रिलॅक्स राहा जरा, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या आजी आप्पांना आपल्या मुलाची कधी दया आली नाही का? मग आता ईशा म्हणते, नाही, त्यांना तर कधीच आपल्या मुलाची दया सुद्धा आली नाही. देशमाने वकील विचारतात, मला एक सांगा, तुमच्या बाबांना म्हणजे आप्पांना कधी तुमच्या वडिलांनी अनिरुद्ध देशमुख यांनी प्लॅन सांगितला होता का या टॉवरचा? त्यावेळी आता ईशा म्हणते, हो, माझे बाबा त्यांना काही वाऱ्यावर सोडून देणार नव्हते. आप्पा आणि आजीसाठी सुद्धा एक रूम त्यांनी डिझाईन केली होती आणि खूप वेळा तो प्लॅन सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तेव्हा पुढे आता देशमाने पुन्हा विचारतात, ज्या वडिलांचं हे दुसरं लग्न आहे का? मग आता ईशा म्हणते, माझ्या आईला त्यांनी डिवोर्स दिला आणि संजना आंटी बरोबर दुसरं लग्न केलं. तेव्हा संजना आणि तुमचं रिलेशन कसं आहे असं देशमाने विचारतात. मग आता ईशा म्हणते, खूप चांगलं आहे आमच्या दोघींचं रिलेशन आणि त्या स्वभावाने सुद्धा चांगले आहेत. मी तर म्हणते, माझ्या आईपेक्षा संजना आंटीच मला जरा जवळची वाटते. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अरुंधतीला मोठा धक्का बसतो. तर सुलेखाताई या खूपच रागात ईशाकडे आता पाहू लागतात. पुढे आता ईशा म्हणते की संजना आंटीचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे, मला ती आई कधीच वाटत नाही. ती अगदी मैत्रिणीसारखी मला सगळ्या गोष्टी समजावून सांगते आणि मला माझ्या आईपेक्षा संजना आंटी सर्वात जास्त आवडते, म्हणून आता ती वकिलांना सांगते. त्याच वेळी आता अरुंधतीला खूप वाईट वाटतं. पुढे आता देशमाने विचारतात, संजना मॅडम तुमच्याबरोबरच अशा वागतात की घरी सर्वांबरोबर अशा प्रेमळ वागतात? तिचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे, ती घरातील सर्वांची काळजी घेते आणि मेन म्हणजे आजी आप्पांची तर खास करून काळजी घेतेच. तेव्हा आता संजनाला खूप हसू येत असतं आणि अरुंधतीला वाईट वाटत असतं. अनिश रागातच ईशाकडे पाहतो. मग आता हे सांगण्यासाठी कुणी तुमच्यावर दबाव आणलाय का असं देशमाने पुन्हा विचारतात. तेव्हा ईशा म्हणते, नाही, असं का वाटतंय तुम्हाला? मी अगदी खरं सांगतीये. त्यावेळी आता मी फक्त एकदा तुम्हाला विचारलं, नाही तर असं व्हायला नको. तर तुमच्यावर कुणी दबाव टाकला आहे म्हणूनच तुम्ही हे असं बोलताय, असं कुणीतरी बोलायचं. पुढे देशमाने ईशाला विचारतात, तुम्हाला काय वाटतं की या नवीन टॉवरबद्दल संजना देशमुख यांनी तुमच्या वडिलांच्या मनात काही बीही भरवलं आणि मग अनिरुद्ध देशमुख सुद्धा हे प्रकरण अगदी उचलूनच धरलं आणि ते एवढ्या टोकाला गेले की त्याचा मनस्ताप तुमच्या बाबांना झाला, हे खरं आहे का? तेव्हा ईशा म्हणते, हे खरं नाहीये आणि संजना आंटीचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. तिला उगीच कुणीतरी या सगळ्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करते आणि संजना आंटी आमच्या घरात आल्याचं माझ्या आईला बघवतच नव्हतं. ईशा आता काही पण बोलू लागते. हे पाहताच आता सर्वांना मोठा धक्काच बसतो आणि सर्वजण रागातच आता ईशाकडे पाहत असतात. पुढे आता ईशा सांगत असते की संजना आंटी घरात आली हे आईला पाहवत नव्हतं, म्हणून कोणतं ना कोणतं कारण काढून सारखी आई आमच्या घरात यायची. तिचा डिवोर्स बाबांबरोबर झाल्यानंतरही आणि आजी आप्पांचे सतत संजना आंटी विरोधात कान सुद्धा भरत राहिली.
आणि माझी आई खरंच खूप स्वार्थी आहे अहो. माझ्या डिवोर्सला सुद्धा तीच जबाबदार आहे असं मला नेहमी वाटतं. तिला फक्त स्वतःचा इंटरेस्ट बघायचा असतो, बाकी काहीच नाही, असं अरुंधतीवर ती आता आरोप करू लागते. आणि मग ते आरोप ऐकून आता सर्वांनाच वाईट वाटतं. मग आता सुलेखाताई लगेच उठतात आणि जज साहेबांना सांगतात या केसचा आणि ईशा मॅडम जे काही स्टेटमेंट देत आहेत त्याचा काही एक संबंध नाही आहे. त्यावेळी देशमाने म्हणतात असा कसा संबंध नाही? अहो, विनायकराव देशमुखांनी जी केस फाईल केली आहे ना, ती कुणाच्या आग्रहाखातर केली आहे तुम्हाला माहीतच असेल, अरुंधती केळकर यांच्या आग्रहाखातर. तर मग कोर्टाने सुद्धा ईशा मॅडमच्या स्टेटमेंटचा विचार करायला हवा, कारण विनायकराव देशमुखांना डॉमिनेट करणं खूप सोपं आहे. त्यांनाच ही केस फाईल करायची नसेल, पण केवळ अरुंधती केळकर यांच्या दबावामुळे ते हे करत असतील. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की हे सगळं खोटं आहे. देशमाने म्हणतात नाही जज साहेब, मी सांगतोय ना ते सगळं खरं आहे. तेव्हा अरुंधतीला आता मोठा धक्काच बसतो. पुढे आता देशमाने म्हणतात अरुंधती देशमुख यांना अनिरुद्धचा बदला घ्यायचा आहे आणि संजना मॅडमला धडा शिकवायचा आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे विनायकराव देशमुख यांची प्रॉपर्टी हडपून सर्वांना रस्त्यावर आणायचंय. हाच त्यांचा मेन उद्देश आहे, मेन हेतू आहे. तेव्हा आता अरुंधतीवर होणारे हे आरोप तिला सहन होत नाही. त्यावेळी मात्र आता वकील जे काही बोलतायत ते अजिबात बोलणं यश आणि अनिश आप्पा त्याचबरोबर नितीनला सहन होत नाही. तेव्हा देशमाने आता म्हणतात की जज साहेब, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्वांमागच्या सूत्रधार आहेत फक्त अरुंधती केळकर. तेव्हा अरुंधतीला आता खूप वाईट वाटतं, पण ती आता अख्ख्या कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगते हे पूर्णपणे खोटं आहे. मला काहीही नकोय, तुमची प्रॉपर्टी वगैरे काहीही नको, मला फक्त माझ्या आईवडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही का खोटं बोलताय देशमाने? अरुंधती आता त्याला जाब विचारत असते. तेव्हा देशमाने आता म्हणतात असं ओरडून सांगून डोळ्यात पाणी आणून काहीही सिद्ध होत नाही अरुंधती मॅडम, तुमची बाजू यामुळे खरी होत नाहीये. तेव्हा अरुंधती म्हणते नाही जज साहेब, मी पूर्णपणे खरं बोलतीये. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की अरुंधती केळकर तुम्ही खाली बसा, कारण हे कोर्ट आहे, इथे असा आरडाओरडा अजिबात करायचा नाहीये. मग आता अरुंधती खूप इमोशनल झालेली असते आणि ती जज साहेबांना म्हणते सॉरी जज साहेब, मला माफ करा, असं म्हणून ती तिच्या जागेवर जाऊन बसते. सुलेखाताई तिला धीर देतात की तू काळजी करू नकोस अरुंधती, आहे मी. तेव्हा सुलेखाताई आता म्हणतात युअर ऑनर, माझ्या अशिलाच्या वतीने मी कोर्टाची माफी मागते, परंतु मिस्टर देशमाने इथे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप करतायत. तेव्हा देशमाने आता ओरडून ओरडून पुन्हा सांगू लागतात की सुलेखाताई, आम्ही अजिबात बिनबुडाचे आरोप करत नाहीत आहोत. तुमच्या अशिलाने मुळात खोटी केस केली आहे आणि ते पूर्णपणे कोर्टाचा वेळ सुद्धा वाया घालवतायत. तेव्हा सुलेखाताई देखील म्हणतात अजिबात नाही, हा निर्णय जो आहे ना तो कोर्ट घेईल, तुम्ही ठरवणारे आहात तरी कोण, असा सुलेखाताई आता त्यालाच सवाल विचारतात. तेव्हा आता सुलेखाताई आणि देशमानेंमध्ये खूपच आता भांडणं होऊ लागतात. ते पाहून जज साहेब म्हणतात हे कोर्ट आहे, इथे काय भांडणासाठी तुम्ही आला आहात का, असं म्हणून दोघांनाही ते गप्प करतात. त्यानंतर जज साहेब म्हणतात आता आपण लंच ब्रेकसाठी थांबणार आहोत, अर्ध्या तासानंतर पुन्हा इथे यायचंय. तेव्हा आता सुलेखाताई आणि देशमाने हे दोघेही थँक्यू असं म्हणतात. मग आता जज साहेब हे तेथून जातात. त्यानंतर सर्वजण आता बाहेर लंच ब्रेकसाठी येतात. तेव्हा अरुंधती बिचारी रडत असते. सुलेखाताई आता म्हणतात अरुंधती, अगं समोरच्या पार्टीला डिवचणं हाच वकिलांचा मेन उद्देश असतो आणि त्यांनी तेच केलं, पण आपण या क्षणी एकदम शांत राहायचं असतं बाळा. तेव्हा अरुंधती आता रडतच म्हणते वाईट वाटतं हो सुलेखाताई, कारण आपल्या मुलीच्याच मनात आपल्याबद्दल एवढा वाईट राग आहे, मला माहीत नव्हतं. तेव्हा आप्पा समजावतात अरुंधती अगं जाऊ दे ना बाळा, आपल्यासाठी हे काही नवीन आहे का, ईशा कशी मुलगी आहे तुला माहीत असेल. तेव्हा आता नितीन म्हणतो त्या घरात कान भरणारे तिचे काही कमी आहेत का समर्थक. मग आता अरुंधती हसते आणि म्हणते की त्यांना काही दोष द्यायचा आहे, आपलंच नाणं खोटं आहे, त्याला काय करायचं. त्यानंतर आता तेथून अनिरुद्ध त्याचबरोबर संजना आणि ईशा हे तिघेही चाललेली असतात. तेव्हा यश आता ईशावर जोरात ओरडतो की तुला आपल्या आईपेक्षा ही संजना जास्त जवळची वाटते का. तेव्हा ईशा आता हो असं म्हणते, तुला काही प्रॉब्लेम असेल तर तसं सांग. यश हा रागातच म्हणतो तुला काहीच वाटत नाही का ग, अगं आईने काय काय केलं तुझ्यासाठी हे सगळं विसरलीस का तू. अगं तुझे सगळे नखरे पुरवायचीस, तुझ्या आवडीनिवडी सगळ्या जपायची, तू रात्र रात्र जेव्हा जागी असायची तेव्हा आई काही झोपायची का सांग ना. अगं तू तर पूर्णपणे कृतज्ञ आहेस.
कारण आईने जे जे काही तुझ्यासाठी केलं ते सगळं कशी विसरलीस ग तू? तेव्हा निर्लज्ज ईशा म्हणते, सगळ्याच आया आता आपल्या मुलांसाठी करतात, आपल्या आईने वेगळं काही केलेलं नाहीये. तेव्हा आप्पा म्हणतात की यश जाऊ दे, तू तरी कोणाला समजावतोस? आई असते ना हे तिला समजणार नाही. जेव्हा ती स्वतः आई होईल ना तेव्हा तिला सगळ्या गोष्टी समजतील. त्यावेळी ईशा म्हणते की मी आई झाले ना अशी आईसारखी इमोशनल ड्रामे करत बसणार नाही, सारखी आपली डोळ्यातून पाणी काढत बसणार नाही, सारखा आपलं इमोशनल ड्रामा करायचा, नौटंकी कुठली, असं म्हणून ईशा उद्धटासारखी काही पण बोलू लागते. तेव्हा अनिश आता स्पष्टपणे म्हणतो, ईशा बरं झालं आपला डिवोर्स झाला. अगं तू माझी बायको होती हे सुद्धा सांगायला मला आता तर लाज वाटतीये. अगं कसं काय मी तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं ना मलाच माझं कळत नाहीये. तेव्हा ईशा तावातावाने पुढे येते आणि म्हणते, झालाय ना आता आपला डिवोर्स, मग गप्प बस. आता तुझा आणि माझा तसा काहीही संबंध नाहीये. तेव्हा अनिश म्हणतो, थँक्स गॉड आपला काहीही संबंध नाहीये, पण आज तर तू सर्व लिमिट्स आता क्रॉस केले आहेत. आणि ते कशासाठी? तर फक्त एक घर मिळवण्यासाठी. ईशा तू बघ, तुझ्या आईला दुखवलं आहे ना, आयुष्यात तू कधीही सुखी राहू शकतच नाही, असं अनिश आता ईशाला तोंडावर सांगतो. तेव्हा आता ईशा हसते आणि म्हणते, बरं झालं तू मला बोललास, पण जरा स्वतःकडे तरी बघ. अरे तू तर सगळी नाती जपतोस आणि सगळ्यांबरोबर एवढा चांगला वागतोस, तरीही तू एकटा तरी का? तेव्हा अनिश म्हणतो, आता मी एकटा आहे ना म्हणून सुखी आहे आणि आनंदी सुद्धा आहे, आणि मी देवाचे रोज आभार सुद्धा मानतो कारण तू माझ्या आयुष्यात नाहीयेस. तेव्हा यश म्हणतो, अनिश जाऊ दे ना, तिला काहीही फरक पडत नाहीये कारण तिने नको त्या लोकांना जवळ केलंय. अरे ज्या दिवशी ती खड्ड्यात पडेल ना त्या दिवशी तिला होपफुली अक्कल येईलच, आणि असेही तिचे कान भरणारे आमच्या घरामध्ये काही कमी नाहीयेत. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, यश आम्ही कोणीही तिला काहीही सांगितलेलं नाहीये, ती जे करतीये ना बाळा ती स्वतःच्या मर्जीने करतीये. तेव्हा संजना म्हणते, यश अरे ईशा काही लहान नाहीये तिचे कान भरायला, आजपर्यंत ती लहान आहे असं म्हणत तुम्ही खूप डॉमिनेट तिला केलंय, पण तिला ना आता कळतं आजकाल तिच्या भल्याचा विचार कोण करतय आणि कोण करत नाहीये ते. तेव्हा संजना म्हणते, उगीच वेळ वाया घालवू नको ईशा, चल इथून. मग आता ईशा लगेच संजना बरोबर तेथून जाते. दुसरीकडे आरोही आणि अनघा या दोघीही मार्केटमधून घरी येतात. तेव्हा आजकाल मार्केटमध्ये कधीही गेलं ना तरी ही नेहमी गर्दी असतेच असं आता अनघा म्हणते, आणि लोकांचा उत्साह खरेदीचा किती ओसंडून वाहत असतो ग. मग आता आरोही म्हणते, हो ना मला तर कळतच नाही. मग आता या गर्दीमध्ये तू नंतर येऊ नकोस हा, कधी यश आणि मी सगळी कामं करू असं अनघा म्हणते. त्यावेळी आरोही म्हणते, ठीक आहे मी नाही येणार, कारण आता गर्दीत जाणं सुद्धा टाळलं पाहिजे ना असं ती म्हणते. मग तेवढ्यातच अभि आता तेथे येतो. तेव्हा अभिला घरीच पाहता मग आता अनघा विचारते, काय रे अभि तू गेला नाही का कोर्टात? तो म्हणतो, नाही गेलो कारण मला अस्वस्थ वाटत होतं. त्यावेळी अनघा म्हणते, का बरं नाही गेलास? अरे तू जायला हवं होतं ना. तो म्हणतो, नाही गेलो ना बाई, अगं अस्वस्थ वाटत होतं मला, तुला किती वेळा सांगू. मग आता आरोही पुढे येते आणि म्हणते, अभि दादा तुझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन येऊ का मी, तुला अस्वस्थ वाटतंय ना? मग तो म्हणतो की नको, एवढं काही झालेलं नाहीये. आरोही म्हणते, अनघा अगं मी फ्रेश होऊन येते कारण आप्पा यश सर्वजण येतील ना आता, मग त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवायला हवं. मग आता अनघा म्हणते, जाऊ दे तू नको काळजी करू, तू फ्रेश हो आणि आराम कर, मी बघते त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था. चालेल असं आता आरोही म्हणते आणि तेथून जाते. आरोही आता तेथून गेल्यानंतर अनघा विचारते, काय रे अभि तुला कसली भीती वाटते? तू तुरुंगात जाशील याची भीती वाटते का? तेव्हा अभि म्हणतो, मला कसलीही भीती वाटत नाहीये, समजलं? तेव्हा हे तुझ्याकडे पाहून कळतच आहे, कारण आता जो विचार तू करतो आहेस ना हे कृती करण्या अगोदरच करायला हवा होता, पण तेव्हा तुला घर, गाविश फ्लॅट, त्याचबरोबर लॅविश लाईफस्टाईल हवी होती ना. तेव्हा अभि म्हणतो, तसं काही नाहीये. मग आता अनघा म्हणते, हे बघ अभि तुझ्याकडे अजूनही सुधारण्याचे मार्ग आहेत, हातातून वेळ गेलेली नाहीये. हे संजना आंटी आणि बाबा हे दोघेही आप्पांना खोटं ठरवण्याचे अटोकाट तेथे प्रयत्न करतायत कोर्टामध्ये, आणि कोर्टात हे जर सिद्ध झालं ना अभि तर आपलं घर जाईल रे, कर ना काहीतरी. अभि म्हणतो, प्लीज अनघा मला जरा शांतता हवी आहे. तेव्हा अनघा म्हणते, ठीक आहे ना अभि, अरे पण मी काय म्हणते ना त्याचा विचार कर ना जरा, कशाला हवाय रे अभि आपल्याला स्वतंत्र फ्लॅट? आणि मी तुला खूप वेळा सांगितले जानकी आणि मी तुझ्या त्या नवीन घरात राहायला नाही येणार आहोत म्हणून.
तुला जर तुझ्या आयुष्यात जानकी आणि मी हवी असेल ना, तर तुला हवा तो निर्णय आत्ताच घे, असं आता रागातच अनघावी म्हणते. तेव्हा अभि जोरातच ओरडतो, तू जरा गप्प बसशील का, की डोक्याजवळ येऊन भुणभुण भुणभुण करत बसतेस. प्रत्येक वेळी अक्कल शिकवली पाहिजे असं काही कंपल्शन आहे का? प्लीज मला जरा शांतपणे जगू देत, असं रागातच आता तो म्हणतो. तर दुसरीकडे आता सर्वजण पुन्हा अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन कोर्टामध्ये येतात. मग आता सुलेखाताई ईशाला विचारतात, ईशा देशमुख, मला सांगाल का तुम्ही अरुंधती केळकर ह्या तुमच्या कोण आहेत? मग आता केळकर होण्याच्या अगोदर जेव्हा देशमुख होती ना, तेव्हा ती माझी आई होती, असं ईशा आता म्हणते. तेव्हा तिचं हे स्टेटमेंट ऐकून, तिचं हे बोलणं ऐकून सर्वांच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. तेव्हा आता सुलेखाताई पुढे विचारतात, म्हणजे जन्म त्यांच्याच पोटी झाला आहे ना तुमचा? मग आता देशमाने लगेच उठतात आणि या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेत म्हणतात, एकच प्रश्न 10 वेळा घुमून फिरून विचारणं, त्या प्रश्नाचं उत्तर एकच असणार आहे हे माहीत असताना देखील सुलेखाताई एकच प्रश्न सारखा विचारतायत. तेव्हा जज साहेब आता म्हणतात, केळकर मॅडम लवकरात लवकर बोला, कारण आपल्याला निर्णयापर्यंत पोहोचायचंय. तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात, येस ऑनर, परंतु आम्हालाही लवकरात लवकर निर्णय हवा आहे. पण ईशा मॅडमच्या तोंडून स्वतःच्या आईबद्दल इतके कडवट शब्द ऐकल्यानंतर मग मला राहवलं नाही. अहो, सख्खी मुलं आपल्या पालकांना किती मानसिक यातना देऊ शकतात ना, हेच आता या कोर्टामध्ये सिद्ध होतंय. कारण ईशा ही अनिरुद्ध आणि अरुंधती यांची मुलगी आहे, परंतु अरुंधतीचा एक गुण सुद्धा हिच्यामध्ये नाहीये. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ही चाललीये. तेव्हा पुढे आता सुलेखाताई विचारतात, या प्रॉपर्टीवर तुमचा सुद्धा हक्क आहे ना ईशा मॅडम? मग आता ईशा म्हणते, हो माझा हक्क आहे. पुढे आता सुलेखाताई विचारतात, हा समृद्धी बंगला पाडून जागी टॉवर उभारणार आहेत याची खंत तुम्हाला आहे का? तेव्हा ईशा म्हणते, अजिबात नाही, आम्हालाही तिथे टॉवर हवा आहे, कारण तो बंगला खूप जुना झालाय आणि असा किती वर्ष तो टिकून राहणार आहे. आज ना उद्या तो पडणारच आहे ना, उगीच कशाला त्याच्यासाठी रडत बसायचं. उलट तिथे टॉवर झाला तर सगळ्यांचीच सोय होईल. तेव्हा सुलेखाताई आता म्हणतात, बंगला पाडला जाणार या विचाराने कुणी रडतंय का? त्यावेळी आता नक्की कोण रडते मला सांगाल का तुम्ही ईशा मॅडम? असं सुलेखाताई विचारतात. ईशा आता वैतागून म्हणते, हेच आहेत ते यश, आई, आप्पा आणि आजी. त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात, मग तुम्ही तर म्हणालात तुमच्या आजोबांच्या संमतीने तुमच्या वडिलांनी त्या पेपरवर सह्या घेतल्या होत्यात म्हणून. तेव्हा ईशाला आता धक्का बसतो. मग आता आप्पा हसतात आणि म्हणतात, कशी सापडली आता तावडीत? त्यावेळी आता ईशा पुढे स्टेटमेंट देते, हो मला तरी असंच वाटतं की माझ्या बाबांनी संमतीने त्या सह्या घेतल्या असतील. त्यानंतर सुरेखाताई विचारतात, ईशा मॅडम मला एक सांगा, मला तुम्ही म्हणताय की ते घर जुनं झालं आहे, म्हणजे त्या घरात सुखसुविधा नाही आहेत. मग अशा कोणत्या सुखसुविधा नाही आहेत? मग आता ईशा म्हणते, अहो तो बंगला ना खूप जुना झालाय, त्या घरामध्ये नवीन फर्निचर सुद्धा नाहीये. त्याचबरोबर मला माझ्या मैत्रिणींना सुद्धा तिथे बोलवता येत नाही आणि त्याचबरोबर माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे ना, त्याला सुद्धा त्याच्या मित्रांना इथे बोलवण्यासाठी खूप लाज वाटते. आणि आम्हाला आमचा जर नवीन फ्लॅट मिळाला तर तो आम्हाला हवा तसा आम्ही डेकोरेट करू आणि आम्हाला हवं तसं फर्निचर तिथे ठेवू. मग आता सुलेखाताई म्हणतात की माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही आणि तुमचे मोठे भाऊ काहीच उद्योगधंदा करत नाही आहात. तो फ्लॅट मिळाल्यानंतर फर्निचरसाठी तुम्ही कुठून पैसा आणणार आहात? आप्पा, अनिरुद्ध आणि यश हे तिघेही हसू लागतात. पुढे आता ईशा म्हणते, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझा एक बिझनेस आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की हा तोच बिझनेस आहे ना, त्या बिझनेसमुळे तुमच्यावर खूप मोठं कर्ज लोकांकडून पैसे घेतले आहेत ते सुद्धा तुम्ही परत केले नाही आहेत, बरोबर ना? आणि नव्या फ्लॅटमध्ये फर्निचर करणार आहात. तेव्हा हे ऐकता जाता ईशाची बोलतीच बंद होते. इकडे आता आप्पा आणि अरुंधती हे दोघेही हसत असतात आणि माझ्याकडे तुमच्या त्या बिझनेसचे सर्व डिटेल्स आहेत, मी कोर्टाकडे हवं तर देते. तेव्हा आता ईशाची बोबडीच वळते. मग आता ती म्हणते, नको, त्याची काही गरज नाहीये. तेव्हा ईशा म्हणते, ॲक्च्युली आमच्या बाबांनी आम्हाला असं सांगितलंय की ते बिल्डर आम्हाला पैसे सुद्धा देणार आहेत, सो त्यामध्ये आम्ही आमची सर्व हौसमौस सुद्धा करू शकतो. खास सुलेखाताई म्हणतात, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या भावाला वेगवेगळी आमिष दाखवून त्या पेपर्सवर सह्या करायला भाग पाडण्यात आले, बरोबर ना? ईशा म्हणते, असं काही नाहीये. मग आता सुलेखाताई म्हणतात, तुमचं म्हणणं कोर्टाच्या लक्षात आलंय. आता आपण संजना देशमुखांबद्दल बोलूयात जरा. पुढे आता सुलेखाताई विचारतात, तुम्ही म्हणतात तसं संजना या तुमच्या घरी आल्यानंतरही अरुंधती या सारख्या तुमच्या घरी यायच्या, बरोबर?
तेव्हा ईशा म्हणते हो बरोबर आहे तुमचं सुलेखाताई, कारण सारखी आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायची. आम्हाला तर कंटाळा आला होता अक्षरशः तिचा या इंटरफेअरचा. आणि आता सुद्धा बघा ना, आप्पांना हे सगळं करायला तिनेच इन्फ्लुअन्स केलंय, नाहीतर हे काही घडलंच नसतं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात अरुंधती सर्वांना इन्फ्लुअन्स करतात म्हणजे नक्की काय करतात? तेव्हा ईशा म्हणते हेच अहो, सारखं आप्पांना बाबांविरोधात आणि संजना आंटी विरोधात भडकवायचं आणि मला सुद्धा सारख्या टॉर्चर करायच्या, इथे जाऊ नको तिथे जाऊ नको. मग आता सुलेखाताई म्हणतात त्या तुमच्या आई आहेत आणि त्या तुम्हाला ओरडत नव्हत्या, टॉर्चर करत नव्हत्या, तर शिस्त लावत होत्या ईशा मॅडम, आणि हीच शिस्त प्रत्येक आई आपल्या मुलाला लावत असते. आता पुढे मला ईशा मॅडम सांगा, आशुतोष केळकरच्या पुतण्याबरोबर तुमचं लग्न झालं होतं बरोबर, आणि तो संसार किती वर्ष टिकला हेही सांग. तेव्हा ईशा म्हणते 6 महिने टिकला. मग आता सुलेखाताई विचारतात काय फक्त 6 महिने टिकला? तेव्हा एवढ्या दिवसामध्ये तुम्ही एकमेकांना ओळखलत तरी का? त्यावेळी आता ईशा म्हणते की मला माहित नाही त्याचं, परंतु मी तर त्याला चांगलीच ओळखून आहे आता, कारण मी खूप ॲम्बिशियस आहे आणि त्याला अजिबात ॲम्बिशन्स नाहीत. असं अनिश बद्दल काही पण ती बरळू लागते. तेव्हा तुमच्या ॲम्बिशन्स काय आहे असं आता सुलेखाताई ईशाला विचारतात. तेव्हा मुंबईमध्ये खूप मोठं घर मला घ्यायचंय, बांधायचंय आणि फॉरेन ट्रिप करायच्यात, परंतु अनिशला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात हे एवढं 6 महिन्यात कसं शक्य आहे? मग आता ईशा म्हणते त्याला ते शक्य होतं, कारण त्याचा चाचू गेल्यानंतर त्यांची सगळी प्रॉपर्टी अनिशलाच मिळायला हवी होती. पण हा मूर्ख प्रत्येक गोष्टीला आपला नको नको करत राहिला. अहो मी त्याला समजवण्याचा एवढा प्रयत्न केला, पण तो माझ्याशीच भांडत राहिला. शेवटी मग मी त्याचा नाद सोडला आणि त्याला डिव्होर्स दिला. तेव्हा अनिश मात्र आता हसत असतो. तर सुलेखाताईंना खूप राग येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुलेखाताई म्हणतात ईशा मॅडम तुम्ही आणि तुमच्या भावाने संजना आणि अनिरुद्ध सर यांना घर विकण्यासाठी प्रेशराईज केलं. मग आता ईशा पटकन सांगून जाते छे हो, हा सगळा प्लॅन फक्त त्या दोघांचाच होता आणि आप्पांची सही कशी घ्यायची याचा प्लॅन त्या दोघांनी ऑलरेडी ठरवला होता ना. तेव्हा आता दुसरीकडे सर्वजण खुश होतात. मग आता काही वेळानंतर अरुंधती म्हणते की तुमचे खूप उपकार आहेत सुलेखाताई. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की अजूनही आपल्याकडे ठोस पुरावे नाहीयेत आणि कोणावरही एवढा विश्वास कधी ठेवायचा नाही, अगदी आपल्या मुलांवर सुद्धा नाही. तेव्हा आप्पांना आता धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.